तर भक्ती पण सध्या लोक मोबाईलवरच करतात, स्टेटस लावतात, ती भक्ती होत नाही देवाची, ते उगा आता डेकोरेशन चाललंय, फक्त दिखावा चालू आहे दिखावा चालू आहे, माऊलीचा सोहळा आहे. लोकांना. खरी याच्यावरच भक्ती हेच खरा परमार्थ आहे. समजा आमचे जे युथ आहे का समजा, हम्म. तर ही पिढी काय करते, समजा वारीत जाते, वारीत जातात, पण जास्तीत जास्त त्याचा उद्देश काय असतो, तिथे जाऊन व्हिडिओ बनवायचा, रील्स बनवायचा. नावाचे हौशी गवशी हा. तर तसे उगा लय शौकीन लोक आहेत ना, हो. नुसते जायचं शोकानं हो, आणि वाटण नुसती आईस करायची, हो. त्याच्यात परमार्थ होत नाही ना. आता जे लोक माऊलीच्या दिंडीत पायी जातात, अंतकरणात मथारे कोथारे सगळे असं हो, ज्याची चालायची हे नसती, हो, ते पण पायी जातात. हो. तर ते असं फालतू धंदे काहीच करत नाहीत ना. पोरं काही जातात, हे व्हिडिओ बनव, काही शूटिंग काढ, काही कर, त्याच्यात मध्ये काय पुण्य होत नाही ना. ते बरोबर आहे, हो. पण आता कसं झालं, तर कित्येक देवस्थान आहेत नाही का पहिल्यापासून चालत आले, हो. पण आजकालच्या पिढीला मोबाईल मध्ये जास्त समजत नाही का, की बा इथे असं आहे, मग त्यात नाही का लोकांचा अजून तिथं जाण्याचा दृष्टिकोन पण वाढतो. माहिती जास्त व्हायली ना हा. युट्यूब मुळे, भेटते, हो. आपल्याला घरीच पाहायला भेटायला, जे समजा कुठलं बी काही पाहायचं देवाचं, कोण्याही देवाचं, जर गोष्ट चांगली बी आहे, हा. पण जर खऱ्यानं जर भक्तीच करायची म्हणलं आपल्याला मोबाईलला धरून, तर ते होत नाही.